अरे बोला कुठं चाललाय एवढं फ्रेश येऊन तुला काय करायचंय? पुढं चाललोय मी. पोरगी पाहायला चाललो. पोरगी अरे वा मजा आहे भैया काची काहीतरी बघून घे यंदा करून टाक लय आता वय होत चाललंय तुझं. मला काहीतरी सांग रे. पोरगी पाहायला चाललो तर काय करायला पाहिजे? अरे वा मला विचारतोय मी सांगतो ना तुला. हे बघ, काय? नियम नंबर 1 हा पोरगी पाहायला गेला ना घरात घुसला ना तर मांडी घालून बसू नको. असे मस्त पैकी मोकळे पाय करून बस. ऍक्टिंग मध्ये बस मस्त. नियम नंबर 2 हा बोल. चहा आणला त्यांनी चहा घेतला तर बशी सहित असा धरायचा आणि डायरेक्ट नुसता प्यायचा. आवाज होऊन द्यायचा नाही आपला असा फुर फुर. लक्षात ठेव नाहीतर मग आणि नियम नंबर 3 आले मे नियम आहे. काय निमेन? हा नियम आहे ना पाळायलाच पाहिजे. इकडे असं चोरून चोरून नाही वागायचं बर का. मग कसं बघायचं? डायरेक्ट जाऊन बघायचं पोरीकडे. पण तिने कान मागितली म्हणजे झालं तिथं. नाही वागणार ती. तू तिला तर बघायला गेलाय ना. हा आईला जातो बा का मम्मी. आणि नियम 4 जाय आता तूच बघतो. नाही हा नियम एकदम मेन आहे. पोरीला पहिले अपेक्षा विचारायला जाऊ नको. मग लग्न होणार नाही. अपेक्षा आहे ना तिच्या लय मोठ्या राहतील त्याच्यामुळे अपेक्षा तर मध्ये आणायचंच नाही. हे लक्षात ठेव. येऊ का? जाय जाय मग जमल मस्त. दिले त्याला असेच नियम सांगून